दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांना बोलायला काय जातं असं उदय सामंतांनी म्हटलंय। अर्थसंकल्प कळत नाही असं काही लोकांनी सांगितलं होतं। उद्धव ठाकरेंना उदय सामंतांनी टोला लगावलाय। कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलं वातावरण असल्याचंही सामंत म्हणाले। विरोधकांना विचारायला काय जातं, बोलायला काय जातं, त्याच्यामुळे त्यांना पहिलं काही लोकांना अर्थसंकल्प कळतच नाही असं काही लोकांनी पूर्वी सांगितलं होतं। आणि ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, ज्यांना कर्जमाफी कळत नाही, काही लोकांनी असं देखील सांगितलं होतं की मला शेतीतलं काय कळत नाही, त्यांनी आमच्यावर टीका करू नये। आम्ही शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे ते अर्थसंकल्पामध्ये घेतलेले। महायुतीच्या सरकारमध्ये कर्जमाफी नक्की केली जाईल आणि या कर्जमाफीच्या अनुषंगानं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अर्थमंत्री म्हणून काल ही कर्जमाफी जाहीर केली। शेतकऱ्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। सप्टेंबर 2025 पर्यंत जे कर्जदार आहेत आणि पात्र कर्जदार आहेत त्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलाय। आणि ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलाय।